आपल्या शेत रस्त्यासाठीचा हा लढा गेल्या 40 वर्षांपासून चालू आहे. आज आमरण उपोषणाचा 6वा दिवस आहे. तर एवढे प्रयत्न चालू आहेत, तर हे कशासाठी? का तर तुमची परेशानी काय आहे या पाठीमागे? आम्हाला शेतात जाण्यासाठी रस्ता नाही. कारण उपोषणकर्त्यांनी त्यांच्या जीवाची बाजी लावून उपोषणाला बसलेले गावकरी किंवा गावातील जे काही पीडित शेतकरी आहेत तर त्या रस्त्यावरची, तर गावातील 100% सहकारी उपोषणाला दिसते. हे कशामुळं कशामुळं आहे एवढं म्हणजे जाण्यासाठी रस्ताच नाही आम्हाला. रस्ताच नाही पहिली अडचण आहे. आणि पर्यायी व्यवस्था त्याला काय केलेली तुम्ही सध्या रस्ता नसल्यामुळं? काहीच लांबून जावं लागायला. किती अंतर आहे ते? 9-10 किलोमीटर आहे. 10 किलोमीटर. 10 किलोमीटर जाणं आहे ना का फक्त जाणं? जाणं म्हणजे जाणं 10 आणि येणं 10-20 किलोमीटर. 20 किलोमीटर. तुम्ही शेतामध्ये जाते वेळेस काय वापरतात? बैलगाडी, मोटरसायकल का पायानं जातात? बैलगाडी जावं लागतंय, काही वेळेस पायाने जावं लागतंय. तर बैलगाडीने जाते वेळेस तुम्हाला किती वेळ लागतो जाण्यासाठी? सकाळी निघाले तर 2 वाजायला लागले. सकाळी निघलेच 2. आणि काम कधी करतात? काम कसं करायचं, परत यायचं अजून संध्याकाळी 8-9 वाजायला लागले. संध्याकाळी वापस यायला 8-9. शेतामध्ये पोहोचायच 2 वाजायले. 2 वाजायले. गेलं शेतात की काम सोडून बैलायचा चारा पाणी ह्याच्यामध्येच टाइम चालला का? त्याच्यातच टाइम जायला. एवढी परेशानी रस्त्याची असल्यामुळे शासनाकडे तुम्ही काय म्हणणं शासनाकडे तुमचं? आम्हाला रस्ता पाहिजे. होईल तेवढं लवकरात लवकर शासनानं रस्ता द्यावा. आता प्रशासनाचं आणि गावकऱ्यांची संवाद साधलेला आहे. तर आज प्रशासन गावामध्ये येण्याच्या तयारीत आहे. तर काय वाटतं तुम्हाला, रस्त्याचा मार्ग आज मोकळा होईल की आणखीन काही याच्यामध्ये कालावधी लागेल? काय कालावधी देऊन शासनाने रस्ता मोकळाच करून द्यावा. कारण रस्त्यासाठी तर गावातील 100% सर्व लोकांचा सहभाग आहे. जे शेतकऱ्यांच्या शेतामधून रस्ता आहे त्यांचा पण सहभाग आहे रस्ता होण्यासाठी. आणि उपोषणकर्त्यांची पण तब्येत गेल्या 2 दिवसांपासून बिघडत चाललेली आहे. त्यामुळं परत काय सांगाल शासनाला? काय परत सांगाल? रस्ता खुला करून द्यावा शासनाने. म्हणजे होईल तेवढा आजच्याच प्रयत्न करा आणि रस्ता खुला करून द्यावा. खुलाच करून द्या.